शिवसेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, भाजपमधील इनकमिंगवरून नाराजी, भाजपची निवडणूक रणनीती आणि रवींद्र चव्हाणांविरोधात सुद्धा शिवसेनेत नाराजी, सूत्रांची माहिती। उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेशाला तुम्हीच सुरुवात केली, यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, नाराज असलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी झापलं, सूत्रांची माहिती। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात न घेण्याचा निर्णय, महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेऊ, भाजपच्या इनकमिंगवरून नाराजीच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। सेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, कुठलीही नाराजी नाही, नाराजी असल्यास समन्वयानं काम करू, शिंदेंच्या भेटीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनेक ठिकाणच्या पक्षप्रवेशावरून नाराजी होती, नाराजीच्या चर्चांची मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कबुली, तर त्यावर तोडगा काढला जाणार, सरनाईकांकडून स्पष्ट। आता परत कुणीतरी गावाला जाणार, मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरे यांचं ट्विट, तर स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार, जनतेचाही अपमान, ह्याला म्हणतात चोर मचाये शोर, आदित्य ठाकरे यांचा टोला। मंत्र्यांनी सीएमची भेट घेतल्यानंतर काहींना आसुरी आनंद झाला, तो आसुरी आनंद ट्विटच्या माध्यमातून दिसून आला, नाव न घेता उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, भाजपमधल्या इनकमिंगवर अजित पवारांचं भाष्य, तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबद्दल जाणवलंही नाही, अर्जांच्या छाननीमुळे बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती, अजित पवारांची माहिती। सेनेच्या मंत्र्यांची नाराजी नाही, मंत्रिमंडळ बैठकीवर कुणीही बहिष्कार टाकला नाही, आमचे नेते त्या बैठकीला उपस्थित होते, नाराजीच्या चर्चांवर उदय सामंतांचं स्पष्टीकरण। ही सत्तेची साठमारी, तर आता मित्रपक्षांना कमजोर करण्याचं काम भाजपकडून जोरात सुरू आहे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। जळगावमधील भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड, सावदा, भुसावळ आणि जामनेरमधील नगरसेवक बिनविरोध विजयी, भाजपच्या उमेदवार प्रीती पाटील, सावदा, भारंबे विजयी। शिंदेचे खासदार सुभाष वानखेडे यांच्या सून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता, रोहिणी वानखेडे यांनी हदगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला होता। लोहा नगरपालिकेसाठी भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा अर्ज, भाजपकडून नवरा बायको, भाऊ भाऊजाई मेवणा आणि भाच्याची पत्नी रिंगणात। उमेदवारी अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून, तर कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढणार याकडे सर्वांचं लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा कायम, मर्यादेपेक्षा आरक्षणाचं प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देणार, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा। हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे गटाचा एकत्रित मेळावा, तर आम्ही एकत्र येऊ हे आम्हा दोघांना वाटलं नव्हतं, समरजित घाटगेंचं वक्तव्य, तर आमच्या आघाडीमुळे मंडलिकांना इतकं अस्वस्थ होण्याची गरज नव्हती, मुश्रीफांचा टोला। कागलमध्ये वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही आघाडी, वरिष्ठांनी घेतलेला हा निर्णय आम्हा दोघांनाही मान्य, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। बदलापूरमध्ये 12 दाम्पत्य नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसली, तर आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नात्या गोत्याचं राजकारण पाहायला मिळालं। हदगाव नगरपालिकेसाठी खासदार आमदारांची प्रतिष्ठा पणाला, हदगावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र, हदगाव नगरपालिकेसाठी भाजप आणि शिंदे शिवसेना यांची युती। नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेमध्ये नाट्यमय घडामोडी, छाननी प्रक्रियेमध्ये राजेश कवडे यांचा अर्ज अवैध, तर शिंदेचे शिवसेनेचे सागर हिरे यांचा अर्ज वैध, दरम्यान आमदार कांदे समर्थकांचा फटाके फोडत यावेळी जल्लोष। माजी खासदार हिना गावित यांच्या भाजप प्रवेशामुळे 4ही नगरपालिकांमध्ये चांगला परिणाम होणार, आमदार विजयकुमार गावित यांच्याकडून विश्वास व्यक्त। नंदुरबार तळोदा या पालिकेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनं लढत आहे, तर दोन्ही नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून विश्वास व्यक्त। युतीसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता, मात्र स्थानिक विश्वासघातकी नेत्यांशी युती करणार नाही, विजयकुमार गावित यांचा रघुवंशींवर पुन्हा निशाणा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्त्यांवर डिझाईन बॉक्सची नजर, तर नेते आणि प्रवक्ते काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार, माध्यमांशी बोलताना अरोरांच्या परवानगीची आवश्यकता, सूत्रांची माहिती। मंत्री भरत गोगावलेंचा खासदार सुनील तटकरेंना धक्का, श्रीवर्धनमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता, म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश।
बीडमध्ये भाजप आणि एमआयएम कार्यकर्त्यांची आमने सामने घोषणाबाजी। उमेदवारी अर्जांची छाननी दरम्यान ही घोषणा, तर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रसंग या ठिकाणी टाळण्यात आला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर। मुद्रांक अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही। पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली का असा सवाल उपस्थित। दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना ठरवलं दोषी। भाजपच्या आशिष शेलार आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यामध्ये ट्विटर वॉर। काँग्रेसच्या दारामध्ये उबाठा कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी। शेलारांची टीका, तर स्वतः कुबड्यांवर उभे असलेले दुसऱ्यांना लंगडे म्हणतात वर्षा गायकवाडांचाही पलटवार। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात न्यायालय अवमान प्रकरणी दावा दाखल। तर उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च ट्रस्टकडून दावा दाखल। मेहतांनी माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या ट्रस्ट विरोधात चुकीची आणि बिनबुडाची वक्तव्य केल्याचाही आरोप। वकील असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती। बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून ही स्थगिती। 3 महिन्यांसाठी सरोदेंची सनद रद्द करण्याचे देण्यात आले होते आदेश। मुंबईतील आमदारांची उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंपुनर्विकासासाठी ही महत्त्वाची बैठक। तर मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार आणि सर्व पक्षीय आमदारांची या बैठकीला उपस्थिती। आदित्य ठाकरेंचं म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या समस्यांसंदर्भात हे पत्र। इमारतींमध्ये 24 तास पाणी पुरवठा करण्याची म्हाडानं काळजी घ्यावी, पत्रात मागणीचा उल्लेख। ठाण्यातील प्रदूषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडवर। सिद्धेश कदम यांची ठाणे पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक। घनकचरा व्यवस्थापनासह प्रमुख मुद्द्यांवर आढावा बैठकीत चर्चा। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये 4 मद्यधुंद तरुणींकडून घरावर दगडफेक। माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय असं म्हणत 12वीत शिकणाऱ्या मुलींकडून राडा। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बेळगावमध्ये घरात धुरामुळे गुदमरून 3 जणांचा मृत्यू। एकाची प्रकृती गंभीर। बेळगावच्या अमननगरमधली घटना, तर 4 तरुण शेजारी शेकोटी पेटवून झोपले होते। ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती। यवतमाळ शहरातील हॉटेल देवगडला भीषण आग। हॉटेलच्या किचनमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक। गॅस शेगडीच्या खालच्या बाजूला असलेल्या तेलाच्या चिकटपणामुळे या आगीनं पेट घेतल्याची माहिती। मुंबई विमानतळ उद्या बंद राहणार। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान रनवे बंद राहणार। वार्षिक देखभालीसाठी ही धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। धुळ्यातील फागणे ग्रामपंचायतीला सहाय्यक विभागीय आयुक्तांची भेट। गाव समृद्धीसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचं केलं कौतुक।